नमस्कार, मजेदार रेसिपी शारदामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पावभाजी। पावभाजीला काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया। हे मी बटाटे घेतले, 5-6 बटाटे घेतले, वाटाणा घेतला, ग्रीन वाटाणा बाजारात ताजा आलेला आहे तो वाटाणा, फ्लावर घेतली, त्याच्यानंतर शिमला मिरची घेतली, हे मी 4 टमाटे घेतले, कोथिंबीर घेतली, हे अद्रक लसूणची पेस्ट घेतली, हे लाल तिखट आहे आणि हे पावभाजीचा मसाला आहे। हा कांदा घेतला, आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे आणि मी थोडेसे ग्रीन वाटाणे वाटून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला बीट पण वाटून घेतलेलं आहे, बीट पण टाकायचं आहे, बीट पण वाटून घेतलेलं आहे आणि टमाटे पण वाटून घ्यायचे, 4 टमाटे पण वाटून घ्यायचे। चला आता आपण हे भाजी शिजायला टाकून देऊया। थोडंसं मी मीठ टाकून घेते, थोडंसं मीठ टाकलं ना चवदार लागती भाजी। ही भाजी आपल्याला आता शिजायला लावून देऊ आपण। भाजी शिजायला लावून दे, कुकरचं झाकण लावते, 10-15 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून होईल। त्याच्यानंतर आपल्याला हे टमाटे आता वाटून घ्यायचे। वाटून झाल्याच्या नंतर आपल्याला हे बीट, हे कलरसाठी आपल्याला कलर आला पाहिजे भाजीला, पावभाजीला आपल्या हॉटेलसारखी झाली पाहिजे भाजी ना, त्याच्यासाठी आपल्याला बीट वाटून घ्यायचं आहे। चला दादा, आपली भाजी शिजायला टाकून दिलेली आहे आपण। आपल्या भाज्या शिजून झाल्या, आता मॅश करून घेऊया आपण, अशा सगळे एकजीव करून घेऊ। चला आता आपण फोडणी घालूया। आधी तेल टाकून घेऊया, तेल टाकून घेतलं। आता थोडंसं आपल्याला बटर पण टाकायचं आहे, त्याच्यात बटर पण टाकायचं आहे। चार कांदे घेतले मी। तर कांदा आपल्याला शिजून घ्यायचा चांगला। आता कांदा आपला शिजला, आता चांगला ब्राऊन कलर झाला। आता आपण शिमला मिरची टाकूया। ही शिमला मिरची मी बारीक बारीक कापून घेतलेली आहे, एकदम बारीक मॅश केलेली आहे, अशीच कापायची। जर आता काय शिमला मिरची शिजली, ती थोडीशी आपल्याला चांगली परतून घ्यायची। ती परतल्याच्या नंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। मला अद्रक लसूणची पेस्ट आवडती म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट वापरते। आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण परत फिरून घेऊया। त्याच्यात आपल्याला हे ग्रीन वाटाणे वाटलेले ना ते टाकून घेऊया, ते पण हलवून घेऊ एकजीव करून। आता लगेच आपल्याला बीट टाकायचं आहे। तर आपल्याला टमाट्याची पेस्ट केलेली आहे ती पण टाकून घेऊया। तर हे चांगलं शिजून घेऊया आपण। याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे, बीटचा, शिमला मिरचीचा। थोडंसं हिंग टाकते मी। चांगलं शिजून द्यायचं आपल्याला।
शिजलेले शिमला मिरची, टमाटा, बीट हे सगळं शिजलेलं आहे. हे बघा असं, हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा. आता आपल्याला टाकायचे हळद टाकून घेऊया. आता आपल्याला टाकायचे मसाले. आता मी हे मसाले टाकून घेते. सगळे एकजीव करून घ्यायचा. नंतर आपल्याला भाजी टाकायची. हे बघा. हे बघा तेल कसं सुटलंय बघा. हे बघा. आता आपण याच्यात भाजी टाकून घेऊया. या भाज्या आपले मॅश केलेले आहे ते टाकून घेऊया. आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच टाकायचं. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच पाणी टाकायचं. तर आम्हाला एवढी भाजी पुरेशी होईल. तर मी हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजी बनवायची, पावभाजी. मी थोडंसं पाणी टाकते. हे बघा आता आपली भाजी झालेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. मी गॅस स्लो करते. हे बघा आता आपली भाजी झाली आहे बघा. अशा पद्धतीने पण तुम्ही भाजी बनवून बघा. मी भाजीमध्ये पहिल्यांदा मीठ शिजताना टाकलेलं आहे, म्हणजे चव लागते. मीठ शिजताना टाकलं ना तर चव लागते. आता मला मिठाची काही गरज नाही. मी मीठ टाकून झालेलं आहे. आता मीठ नाही टाकणार. आता मी कोथिंबीर टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकते. झाली आता आपली भाजी खाण्यासाठी तयार. आता आपल्याला लगेच पाव तळून घ्यायचे. आता बटर लावून घेऊया. आता आपल्याला त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकायची. आपल्याला पावभाजीचा मसाला, मिरची पावडर आणि मीठ. आता हे सगळं परतून घेऊया आपण. थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण पाव टाकून घेऊ. चला आपण आता आपली ताट तयार करू. हे बघा आपली भाजी आता तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. हे बघा आपलं ताट. हे कांदा, लिंबू, हे पाव. आता या खायला तुम्ही पण अशीच तुम्ही घरामध्ये तयार करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली कशी नाही. हे बघा हे पाव आपले भाजतात इकडं. छान झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, घंटीचं बटन दाबा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवीन.
धन्यवाद.